हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, आजच्या दिवसाची मस्त छान अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळी ना 9:30 पर्यंत म्हणजे वेदूलाही निघायचं असतं, कारण आता सध्या म्हणजे एक्झाम चालू असल्यामुळे कसं 9:30 पर्यंत थोडासा नाश्ता वगैरे करून असते स्कूल, तर फक्त 2 तासासाठी, पण तरीसुद्धा मग नाश्ता वगैरे केलेला जर असला तर मुलांनाही जरा बरं पडतं. आणि काय बनवावं म्हटलं नाश्त्याला, आता रोजचाच प्रश्न येऊन जातो, तर आत्ता मी उपमाच बनवणार होते. सकाळी जर थोडंफार खाल्लेलं असलं ना मुलांनीसुद्धा, तरी कसं होऊन जातं, स्कूलमध्ये जाताना बऱ्याच वेळेला ना आपली घाई वगैरे असते. त्यामुळे थोडंफार तरी दूध तरी पिलेलं हवं, कारण सकाळी 7:00ला जर स्कूल असली एवढ्या सकाळी तर मुलं काही खायला नकोच म्हणतात. पण आणि दूध पीत नसली ना, तर थोडंफार नाश्त्यामध्ये काहीतरी खाल्लं पाहिजे, कारण आता टीचर लोकंसुद्धा बऱ्याच वेळेला बोलतात, की मुलांना तुम्ही काहीतरी देऊनच पाठवा. काही वेळा काय होतं, अगदी घाईमध्ये मुलं वर चढ-उतर वगैरे करतात ना, दम वगैरे लागतो किंवा बऱ्याच वेळेला ना चक्करसुद्धा येतात. होतं लहान मुलांमध्ये असं. तर थोडंफार जर घरी असं उशिरा जर जाणार असले, तर खाल्लेलं असलं किंवा सकाळी लवकर जाणार असले, तर मग दूध वगैरे पिलेलं असलं, तर थोडाफार तरी आधार होऊन जातो मुलांना तेवढा. चला, एका साईडला चहा ठेवलेली होती आणि एका साईडला मग मी उपमा बनवलेला होता. उपमा मी ना तुपामध्ये बनवलेला होता आणि वरून त्याला अशा पद्धतीने ना फोडणी दिलेली होती. आपली याची हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे, कढीपत्ता, जिरे मोहरीची, आणि मस्त छान लागतो वरून तशा पद्धतीने फोडणी दिलेली असली की. आणि गुरुवार होता. जवळ-जवळ ना आषाढी एकादशीपासून आमची देवपूजा झालेली नव्हती. कारण आम्हाला सुतक झालेलं होतं. त्या दिवशी देवघरही पूर्ण स्वच्छ करून झालेलं होतं आणि बाहेरची रांगोळी वगैरे त्या दिवसापासून काढलेलीच नव्हती, लेपन वगैरेही. आज शेवटी गुरुवारपासून सुरुवात झालेली आहे आणि सकाळी ना सगळे गेल्यानंतर मग मी बाहेरचं मस्त छान असं पुसून वगैरे घेतलं, स्वच्छ मस्त उंबरठा, आणि लेपन करून घेतलं सगळ्यात आधी. कारण देवघर वगैरेही आवरायचं होतं आणि बरीचशी काय-काय कामं जी आहेत ना, ती आज सगळी होती करायची. कारण 10-12 दिवसाचा गॅप पडला, की पूर्ण देवघरावरती पण धूळ वगैरे जमा झालेली असते आणि त्याच्यानंतर जर मग देवघर क्लीन करायचं म्हटलं, तर मग थोडं डीप क्लीनिंगच करावी लागते. मग कापड वगैरे बदलवणं वगैरे आणि देवपूजेला सुरुवात करायच्या आधी मध्ये पूर्ण चेंजेस करून घ्यावं लागतं, स्वच्छ करून घ्यावं लागतं. मस्त छान असं लेपन करून झालेलं होतं सकाळी आणि देवघर पूर्ण मी खाली करून घेतलेलं होतं. सगळे देव वगैरे काढून घेण्यासाठी आणि कलश आणि जी छोटी-छोटी भांडी असतात ना, ती घासून घ्यायची होती. बाकीचे तर मग पॉलिशच होतात आपल्या धाराच्या लिक्विडने, त्याच्याने एकदा क्लीन केले की मग. आता तर सध्या कसं झालेलं आहे, जरी 3 आठवडेसुद्धा देवघर असं म्हणजे देव क्लीन नाही केले ना, तरीसुद्धा तसेच्या तसे राहतात. हिवाळ्यात ना जरा लवकर तांब्याच्या वस्तू आहेत ना कुठल्याही, लवकर खराब होतात. म्हणजे घासल्या ना की संध्याकाळपर्यंत लगेच ते वातावरणामुळे तसं होतं वाटतं, तर ते लगेच खराब होतात. पण ह्या दिवसाच्या ना आता हा कलश जो आहे ना, घासून वगैरे ठेवलेला असला ना, तर मंगळवारपर्यंत तसाच्या तसा राहतो, खराब होत नाही. बाहेरून तर चांगला स्वच्छ घासावाच लागतो त्याला. आणि देवघरात खराब वगैरे म्हणजे असा न घासलेला जर कलश असला ना, तर तो काही चांगला दिसत नाही. त्यामुळे स्वच्छ असलं की देवघर पण जरा मस्त छान लखलखीत आणि मस्त वाटत असतं, स्वच्छ राहिलं जितकं तेवढं. आणि हॉलमध्ये जर देवघर असलं ना, काही करून 8 दिवसातनं डीप क्लीनिंग देवघराची करावीच लागते, कारण समोरच आहे माझं तर. त्यामुळे तांब्या पितळेच्या वस्तू तर घासल्या म्हणजे त्यांना पूर्ण आधी कोरड्या पुसूनच घ्याव्या लागतात. नाहीतर वाण वगैरे लगेच उमटतात त्यांच्यावरती. आणि आपला जो वेल आहे ना याचा, नागवेलीचा, तो इतका मस्त छान झालेला आहे ना. आज मी कलशावरती ना आंब्याची पानं वगैरे काही ठेवणार नाही आहे. आज मस्त नागवेलीचीच पानं ठेवणार आहे. कारण खूप छान मस्त वाढलेला आहे आता हा वेल. म्हणजे बाहेरून पानं आणायची गरजच नाही आहे. डायरेक्ट आपण
काढायची आणि ठेवायची कलशावरती. तर असो आजची मी बाकीचं काही तुम्हाला दाखवलं नाही देवपूजेचं. तर अशा पद्धतीने मस्त छान अशी देवपूजा झालेली होती. फुलं काही मिळाली नाही कारण मी बाहेर जरा उशिराने गेले ना, तिकडनं मी बाराला आली ना सिद्धीला सोडून, तर तोपर्यंत मग आमचा फुलवाला जातो. जरा उशिराच येतो सकाळी पण आणि लवकर म्हणजे 12-11:30 पर्यंत जातो मंदिरातून. तर मग आज काही फुलं मिळालेली नव्हती. म्हटलं चला जाऊ दे, उद्या लवकर जाऊन देवांसाठी फुलं जी आहेत ती घेऊन येऊयात. आणि देवपूजा वगैरे 10च्या आधीच सगळं झालेलं होतं. त्याआधीच जे शूट करून ठेवलेलं होतं ना, मग ते तुमच्यासोबत शेअर केलं. त्याच्यानंतर म्हटलं चला बाहेर जाईल ना सिद्धीला सोडायला, तेव्हा फुलं घेऊन येईल. पण तेव्हा तोपर्यंत काही मिळालेली नव्हती. चला देवपूजा वगैरे बाहेरचं सगळं आवरून झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात इथे केलेली होती. स्वयंपाकामध्ये काल मी ना काही भाज्या घेऊन आलेली होती. त्याच्यामध्ये कांद्याची पातही आणलेली होती. तर आधी म्हटलं हिरव्या भाज्या ज्या आहेत त्या सुरुवातीला बनवून घेतलेल्याच बऱ्या असतात, कारण ते जास्त दिवस काही टिकत नाही. त्यामुळे आणल्या की लगोलग दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच त्या बनवाव्या लागतात, नाहीतर लवकर खराब होतात. त्यामुळे मग कांद्याची पात बनवायला घेतलेली होती मी आजच्या दिवशी. थोडंसं मी तूरची डाळ जी आहे ना, ती पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. आम्ही काय करतो, माझ्याकडे तर जास्त करून म्हणजे हिरवी मिरचीचा जो मसाला असतो ना, ते करूनच भाज्या असतात. तर जिरे, मोहरीची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली कांद्याची पात घातलेली होती आणि तूरची डाळ टाकलेली होती थोडीशी आणि शेंगदाणा, हिरवी मिरची, लसूण याचं वाटण करून घेतलेलं होतं आणि ते याच्यात टाकून कांद्याची पातची भाजी बनवलेली होती. लाल तिखटाची पण करतात, म्हणजे वरून शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि मग नुसतं लाल तिखट टाकलेलं, हिरवी मिरची त्याच्यात नसते. तर चला स्वयंपाक वगैरे ही सगळी जी काही कामं आहेत ना, ती सगळी 11:30 पर्यंत आवरून मग मला सिद्धीला सोडायला जायचं असतं आणि मग तिकडनं आल्यानंतर मग रांगोळी वगैरे ह्या ज्या काही राहिलेल्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्या पूर्ण करायच्या असतात. पूजा उंबरठ्याची मी सकाळी घाई-गडबडीत करून घेत असते, म्हणजे जसं देवपूजा वगैरे झालेली असली की लगेचच. पण रांगोळी इतक्या घाईत काही काढणं शक्य होत नाही, त्यामुळे मग मी जरा उशिराच काढते. कधी-कधी 12 वाजतात, 12:30 वाजतात आणि कधी-कधी मग लवकरसुद्धा होऊन जातं. ते वेळेनुसार असतं. घरातल्या व्यक्तींवरच आपलं जे रुटीन आहे ते डिपेंड असतं. जसं की अर्जंटमध्ये असलं जी कामं ते आपण सगळ्यात आधी करून घेत असतो. तर तसंच रांगोळी ना व्हाईट कलरची पूर्ण संपलेलीच आहे, नाहीच आहे आणि बाहेरसुद्धा सध्या तर पावसामुळे काही मिळतही नाही आणि मी बाहेर गेले ना तेव्हा नेमकं लक्षातच नसतं की मला रांगोळी घ्यायची आहे असं. त्यामुळे आता सध्या कलरफुल ज्या रांगोळ्या आहेत ना, त्याच्यानेच काम चालू आहे. आता गणपतीपर्यंत आणून घ्यावी लागेल. अशी साधी सिंपल जी काही रांगोळी आहे ती काढून घेतलेली आहे. साधी जरी असली तरी पण उंबरठ्यावरती तिची जी शोभा आहे ना, ती छान दिसते. म्हणजे रांगोळी काढलेली असली की जरा प्रसन्न वाटतं उंबरठ्याजवळ आणि लेपन झालेलं असलं तर मग काही विचारूच नका. आणि देवपूजा वगैरे नसली ना, तर म्हणजे असं काहीतरी अर्धवट किंवा असं चुकल्यासारखं आपल्याला वाटत असतं, की देवपूजा झालेली नाहीये बाबा असं. आणि जोपर्यंत देवघरामध्ये दिवा लागत नाही, तोपर्यंत घरात काही प्रसन्न असं वाटत सुद्धा नाही. चला मस्त छान अशी रांगोळी मी इथे काढून घेतलेली होती. त्यानंतर प्रसादासाठी मी गूळ तेलचा घाटा जो आहे ना, म्हणजे आमच्या इकडे याला घाटा म्हणतात, बरेच जण शिरा म्हणतात, कोणी हलवा म्हणतात, असं बरचसं काय काय म्हणतात, पण आमच्या इकडे याला घाटा म्हणतात. तर तो मी बनवणार होती.
सुरुवातीला मी एका साईडला पाण्यामध्ये गूळ टाकलेला होता. म्हणजे गुळाचं पाणी जे आहे ना, ते बनवून घेतलेलं होतं. एका साईडला ते चांगलं उकळी येईपर्यंत गूळ पूर्ण विरघळेल ना त्याच्यामध्ये, तोपर्यंत तापवून घ्यायचं आहे. आणि तेलात गव्हाचं पीठ टाकलेलं होतं. चांगलं व्यवस्थित असं मस्त छान परतवून घेतलं. चांगला ब्राऊन कलर येईल ना, मस्त असा सुगंध येतो पूर्ण घरामध्ये गव्हाच्या पिठाचा. मस्त असा वास, जसा रवा भाजताना आपला हे येतो ना, शिऱ्याचा जसा वास येतो ना, तसंच. तर चांगलं परतवून घेतल्यानंतर मग ते पाणी जे आहे ना, ते चाळणीने चाळून मी याच्यामध्ये टाकलेलं होतं. जास्त काहीच टाकलेलं नाही, फक्त पीठ जे आहे ना, ते व्यवस्थित आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. आणि तेल जरा याला जास्त लागतं, म्हणजे तेव्हाच ते व्यवस्थित असा भाजलं जातं गव्हाचं पीठ. नाहीतर काय होतं, पाणी टाकल्यानंतर ना त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात. आणि ही जी प्रोसिजर आहे ना, ती थोडीशी लवकर करावी लागते. म्हणजे पटपट जर मिक्स केलं ना, तर मग आपला घाटा जो आहे ना, तो परफेक्ट असा तयार होतो आणि गुठळ्या वगैरे त्याच्यामध्ये पडत नाही. तर अशा पद्धतीने मी गूळ तेलचा घाटा इथे बनवलेला होता. हा बाळंतिणीसाठी तर एक नंबर आहे. आमच्या इकडे गावाकडे ना, डिलिव्हरी झालेल्या ज्या बायका असतात ना, त्यांना सकाळचा नाश्ता हाच असतो. तुम्ही जर खानदेशातल्या असाल ना, तर तुम्हाला माहीतच असेल, किंवा तुम्ही तुमच्याकडे पण बनवतात का हा असा शिरा? तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. मस्त छान असा घाटा जो आहे ना, तो बनून झालेला होता. मी ना थोडंसं, म्हणजे आम्हाला ना पातळसरच आवडतो. जास्त असा घट्ट असला ना, मग गोड खाल्ल्यानंतर ना असं जास्त गोड-गोड होऊन जातं मग ते. मग मी असं थोडासा रसरशीत असाच बनवते. गावाकडे कसं थोडासा सुक्का टाईप जो असतो ना, तशा पद्धतीने बनवला जातो. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.